सामान काढत आहे. हे अंकल आहे काय इकडं. खूप छान वाटलं, खूप छान दर्शन झालं वैष्णोदेवीचं. प्रत्येक ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केले आणि टीम पण खूप चांगली आहे. आनंद वाटलं, म्हणजे 10 दिवस असं वाटलं आम्ही कुठं स्वर्गामध्ये आलो आणि मस्त एन्जॉय केलं. आणि सगळे फॅमिली एकत्र आला हा मोठी गोष्ट. म्हणजे आपण 10 घरातले 10 फॅमिली एकत्र येऊन एक जणी पूर्ण करणं म्हणजे हसून खेळून खूप आनंद वाटला आणि बरं वाटलं. असं वाटलं की आपण आई पण आमचीच फॅमिली असं वाटलं. म्हणजे खूप एन्जॉय केलं, दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं. असं म्हणजे हे नाही वाटलं की आम्ही दुसऱ्या नवीन ग्रुपमध्ये असे जॉईन झालं असं वाटलं नाही की आम्हाला. छान पहिलंच वर्ष होतं ना, पहिलंच वर्ष होतं. आम्ही बायकोवर भरपूर एन्जॉय केलं. बायको बरोबर एन्जॉय केलं, बाकीच्या नाही बायकोच्या सुखासाठी. आता यापुढे परत दरवर्षी आली पाहिजे ना ती. बायकोला विचारलं का एन्जॉय केलं, आवडलं का? आवडलं नाही enjoy? तर असं माझी भीती वाटते एवढ्या वरती चढायला होणार की नाही काय नाही. पण अर्धवट अर्धवारीपर्यंत गेली. नंतर माझा पाय दुखायला लागला. मग नाही, मग मी घोड्यावर बसली. म्हणजे घोड्यावर पण मला भीती वाटायला लागली. हा, तेव्हा सगळेजण बोलत काय तू घाबरते, पण जरा बरं वाटलं. आम्ही ह्या ग्रुपमध्ये पहिल्याच वर्ष जॉईन झाले. पण एवढी मोठी आम्ही पक्षानच गेले. पण ओव्हरऑल आम्हाला भरपूर मजा आली. देवदर्शन छान, एकदम व्यवस्थित, म्हणजे कुठे धक्काबुक्की नव्हता, व्यवस्थित एकदम मस्त, मनाला शांत लागत आमची ट्रिप आम्ही एन्जॉय केली. भयंकर एन्जॉय, सगळ्यांनी एन्जॉय केले. ही तुमची पूर्ण फॅमिली आहे ना? पुरी फॅमिली आहे आमची, पुरी फॅमिली. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत फुल धमाल. एकदा पण असं बोर वाटलं नाही. फुल एन्जॉयमेंट. पब्लिक म्हणजे पूर्ण ग्रुप छान होती एकदम. एंडिंग ठीक आहे, स्टार्टिंग अननोन पीपल्स होते, पण लिटरली सगळ्यांसोबत बोलून रिलेशन्स चांगले झालंय, पॅचअप झालंय. ट्रिपमध्ये फुल एन्जॉयमेंट, मजा, फन, फुल पैसा वसूल, फुल पैसा वसूल. माता दी फ्रेंड, हम लोग जय माता दी ग्रुप हमारे संदीप भाई अशोक शुक्ला जी का है. हम लोग आज से 10-15 साल से आ रहे हैं और जितना एंजॉय, जितना एंटरटेनमेंट करते हैं, नाचते गाते चलते जाते हैं और एंजॉय करते हैं. मेरे साथ मेरे ग्रुप में मेरे दोस्त रहते हैं और परिवार रहता है. दीपक भाई है, आशुतोष भाई है जो आ रहे हैं. 8-10 साल इनका भी हो गया रहेगा, 10 साल इनका भी हो गया रहेगा. और ये मेरा लड़का है, ये 1 साल से आ रहा है. 1 साल से, 1 साल हो गया था तभी से आ रहा है. 13 साल से, हाँ छोटा था 1 साल का तभी से. ये भी 1 साल से आ रही है छोटी. और हम लोग को बहुत अच्छा लगता है और ऐसा ही हम लोग कंटिन्यू आते रहेंगे ग्रुप में. हमारे बड़े भाई, हाँ भाई आना है तुझे तो आना ही है. तो भाई उनका बात काट नहीं सकता हूँ. संदीप दादा बोलेंगे मंगल तेरा नाम तो लिख दिया हूँ, तू फिक्स है, बात खत्म हो गई. तो आते रहेंगे और ऐसा एंजॉय करते रहेंगे. जय माता दी, जय माता दी. बहुत अच्छा है, हर एक चीज़ की फैसिलिटी हुई जिसमें कोई रहना ही, कोई इतनी सारे सब सीनियर सिटीजन भी आते हैं, बच्चे भी आते हैं, बूढ़े भी आते हैं, सब साथ में रहते हैं. हम सब एक 10-12 दिन के सब फैमिली की तरह हो जाते, पूरे सब साथ में रहते. फिर ये स्टार्ट में आते हैं एकदम फैमिली के साथ, जब जाएंगे ना फिर सबको दुख देते हैं. अब कब मुलाकात हुई, हर साल में एक बार मुलाकात होती है, लेकिन उस टाइम ऐसा लगता नहीं कोई बाहर के है. वो 10 दिन ऐसा पूरा परिवार ही है हम लोग सब साथ में. इसके लिए हम चाहते हैं कि कंटिन्यू हमेशा चलते रहे, जब तक है बुलावा आते रहेगा और हम जाते रहेंगे. जय माता दी. आपको ये 10 दिन आप आते बहुत हो अच्छा संसार लगा. से, हाँ. सबसे बाहर आते हो तो हम लोग तो 15 साल से आ रहे हैं. हाँ, तो कैसा लग रहा है? अच्छा आपको? लगता है. कैसा ये करते हो आप? मस्ती करते हैं, मजाक करते हैं, सबके साथ अच्छे से रहते हैं, सब अच्छा लगता है, मजा आता है. हर साल आते रहेंगे हम लोग भी, जब तक रहेंगे तब तक आते रहेंगे. बस जय माता चांगला दी. अनुभव होता आमचा. या आमच्या मॅडमला बर्फ बघायचा होता. बर्फ बघून, बर्फ जर असा बघितला येणे, जसा पहिला पावसाळ्यात मोर कसा नाचतो तसा बर्फ बघून ही नाचत होती तिकडे. काढलाय खूप व्हिडिओ काढलाय. बर्फ बघून एकदम कावरी भावरी झाली. आम्ही इकडे बर्फात हात टाकायला एवढं हे करत होतो. हा, गुलमार्गला गेलं तर सीधा बर्फात उडीत मारली असती.
बर्फात पडत होता. हा पण खूप चांगला अनुभव होता. पहिल्यांदा मी तिसऱ्यांदा आलो या ट्रिप मध्ये. पहिल्यांदा एवढा सुखी आणि शांतीने आलो आणि माझ्या गेलो. आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास केलाय, पण मला खूप मजा आली. पहिल्यांदा गेला पण मजा आली. आणि ते तो बर्फाचा बोलला ते तर ऑब्विसली मला बर्फ बघायचाच होता. आणि मी तो आता 27 वर्षानंतर बघितला. ऍक्च्युली माझी वैष्णोदेवीची स्टोरी आहे. मी 1 वर्षाची होती तेव्हा मम्मी पप्पांनी मला नेलेली, पण मला पायथ्याची ताप आला म्हणून आम्हाला रिटर्न आणलं. आणि तेव्हाच माझ्या पप्पांच्या मनात आलं की इथं वणी सप्तशृंगी पण नाही होणार. आणि ऍक्च्युली आमचं नाही झालं सप्तशृंगी. आणि आज 27 वर्षानंतर माझं वैष्णोदेवी पुन्हा झालं. ते ह्याच्यामुळे आणि मम्मीमुळे. आम्हाला कुठे भांडण नाही, कुठे काय नाही, कुठे शांतीने एकदम म्हणजे एसी मध्ये आलं म्हणजे आता आम्ही स्लीपर मध्ये असलो तर खूप भांडखोर इकडे तिकडे चोर येणार ते जण आम्हाला सर्व असतं. त्याच्यामुळे आम्ही एसी टेन्शन असतं. आपल्या जागा कोण आपले सामान चोरी होते ते होते. पण आता एसी मध्ये आम्हाला काय नाही, खूप शांत आणि एकदम मनात पण खुश एकदम शांत. संदीप दादांचे शुक्लाजी आम्ही आभार मानतो त्यांच्यामुळे. अच्छा, खूप छान वाटलं की असं वाटलं की खूप म्हणजे एकदम भरून आलं की किती छान जागेत आलो आहे आम्ही. आम्ही पार्ल्यावरून आलो आहे आणि आमची फर्स्ट आहे ही जो आले फर्स्ट जनरी आहे आणि खूप छानच वाटली. आणि लोकही छान आम्हाला भेटली की प्रवासामध्ये की आम्हाला असं वाटलं की आपलीच लोक आहेत, आपलीच माणसं, आम्ही आपलाच परिवार भेटलाय. आणि खूपच दर्शन पण इतकं छान झालं माता राणीचं. छान आम्हाला एकदम बोलतात ना की मनाला जसं पाहिजे होतं तसं भेटलं असं. आणि इतके छान सगळ्यांचे दर्शन झाले ना. खूपच चांगला अनुभव होता. खूपच चांगला अनुभव होता. असेल तरी आम्ही येऊ. आणि नेक्स्ट टाइम आम्ही वाटच बघतोय नेक्स्ट टाइमची की आम्ही पिकनिकला कधी तयार होतो. जय माता. जय माता. मी सोनाली दीपक तानकर, मी पार्ल्यावरून आली आहे आणि फर्स्ट टाइम ह्या पिकनिकमध्ये जॉईन झाली आहे. आणि इतका म्हणजे अनुभव नसताना ह्या पिकनिकचा की कसं आहे काय आहे, फक्त मला ज्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दावर मी इथे आले. पण ह्याच्यामध्ये येऊन मला इतका अनुभव चांगला मिळाला, इतकं खूप छान वाटलंय की अगदी मनापेक्षा जास्त मी दर्शन घडवलेत. एवढी एन्जॉय करून एवढी फॅमिली सारखी सगळी भेटली ना, एक नंबर. आय लव्ह फॅमिली. फुल एन्जॉय, फुल डान्स, रील बनवलेत आणि तुमच्यासारखे ब्लॉग करणारी माणसं आमच्याबरोबर होते, त्याच्यामुळे आणखीन फुल एन्जॉय केलाय. त्याच्यामुळे तुम्हाला थँक्यू की तुम्ही आम्हाला भेटलात आणि फुल एन्जॉय आणि खरंच खूप म्हणजे खूप धमाल केली. नाव हेमा तनपुरे, मी खारघरवरून आली आहे. आणि वैष्णोदेवी ट्रिपमध्ये मला खूप छान अनुभव आला आणि खूप छान वाटलं मला त्यांच्यासोबत ट्रिपला जाऊन. खूप एन्जॉय झाला. आम्ही रील्स खूप बनवले. खूप छान वाटलं मला. माझं नाव स्वाती विशाल चव्हाण, मी गावावरून आले. मला खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला. छान वाटलं तुमच्या ग्रुपमध्ये येऊन. प्रियंका राहुल शिंदे, मी तारदेवरून आले. आमच्या नंदुबाई या ग्रुपमध्ये होत्या, त्या पिकनिकला यायच्या दरवर्षी. यावर्षी त्यांच्यामुळे आम्हाला या ग्रुपमध्ये वैष्णवी देवीला यायला मिळालं. आमचं नशीब. आणि या ग्रुपमध्ये खूपच मज्जा आली. मस्त, एक नंबर. माझं नाव वैशाली तुपे. मला या ग्रुपसोबत खूप एन्जॉयमेंट करायला मिळाली आणि हा ग्रुप एवढा छान आहे ना की विचारूच नका. वैष्णोदेवीचं दर्शन तर खूप छान झालं आणि सगळे जेवढे ठरवले होते त्यापेक्षा सुद्धा जास्त पॉईंट बघायला भेटले आणि खरंच खूप छान ग्रुप आहे, मस्त. हॅलो, मी साधना निलेश मोरे, मी लालबागवरून आली. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये, माझ्या बहीण आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमधून इकडे आले. या धावदिवसांच्या प्रवासामध्ये आम्हाला खूप मजा आली. म्हणजे सगळ्या ग्रुप वगैरे सगळे व्यवस्थित होते. मस्त मजा केली आम्ही. एन्जॉयमेंट खूपच आली. आणि आमची म्हणजे फर्स्ट ट्रिप आहे जे आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र केले. फर्स्ट ट्रिप असल्यामुळे आम्हाला छान मजा खूप आली. आमचा 10 जणींचा आमचा ग्रुप आहे. ननंद आणि भाऊजे असा आमचा ग्रुप आहे. तर आम्ही म्हणजे गावावरून आमच्या भाऊजे आलेल्या आहेत, वहिनी वगैरे आलेल्या आहेत, बहीण आली आहे. तर खूप मजा आली. सगळ्यांना खूप मजा आली. त्यांचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे हा त्या पण फर्स्ट टाईमच आउट ऑफ महाराष्ट्र गेल्या होत्या. त्यामुळे आमचा ग्रुप पण छान आहे. दादासाहेब चव्हाण, मी पार्ल्यावरून आले. तुम्ही आधी पण आलेला ना? मी 4 वेळा काश्मीरला आले. माझे 4 वेळी 4थी बारी माझी यायची. हां, मला तर पहिल्यापासून खूपच आवडतं. हर वर्षी मी येते.
मला चांगलं वाटलं ग्रुप, तर मला आवडलंय आणि येतेच मी, आवडल्यामुळेच मी येते. 4 वर्ष झाले मी येते. मी मुक्ता दत्तात्रय बोडके, विजया चव्हाण माझी भावजय आहे, तिच्यामुळेच तिच्या संगती चालू आहे. मी विले पार्लरला राहतो. आले आम्ही खूप एन्जॉय केलं. फर्स्ट टाईम आलो बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे फर्स्ट टाईमच आलो आणि एवढा दिवस ट्रेनचा प्रवास फर्स्ट टाईम केला मी सविता सुनील शिंदे, मी पुण्यावरून आले. माझी नणंद विजया चव्हाण यांच्या थ्रूने आले आणि खूप छान एन्जॉय झाली आमची. मस्त झालं, ट्रिप छान वाटली. आम्ही कधीच गेलो नव्हतो, पहिल्यांदाच आलो. जास्त चांगला अनुभव आला, मस्त झाला. आपसे मिलके हमें बहुत ही बढ़िया इंजॉय हमने किया. बहुत ही हंसी मजाक रील बनाई, बहुत इंजॉय किया. ऐसा लगा ही नहीं कि आप अनजान है, अपने फ्रेंड ही लगे हमें. बहुत ही अच्छा लगा. थैंक यू वेरी मच. बहुत ही अच्छे था इनका ग्रुप. हम लोग इनके अंदर गए तो हम लोग ने गरबा वगैरह भी सब किया और सब जन एकदम मिलजुल के रहते हैं. हम लोग को जरा भी ऐसा नहीं लगा कि हम लोग उनसे अलग हैं. बहुत ही अच्छे और सब जन बहुत ही फॅमिलियर हम लोग को लगा. एकदम मस्त. 10 दिवसाचा प्रवास, देवाचं दर्शन, एकदम छान एन्जॉय केला आम्ही. तर खूप घरची पण आठवण आली नाही, काही नाही, कुणाची आठवण नाही की काय नाही. इकडे एवढं आम्हाला छान वाटलेलं आहे आणि मी खूप एन्जॉय केलंय. गाडीतच गेले, त्यामुळे आम्ही असं वाटतं गाडीतच आहे. नाही पण खूप छान वाटलं. सगळे देवस्थान वगैरे खूप सुंदर सुंदर लांब लांबचे बघायला मिळाले आम्हाला. खूप छान. जय माता दी. माझा हा 2रा वर्ष आहे या पिकनिकमध्ये. ह्या वर्षी आम्ही वैष्णोदेवी, जम्मू प्लस द्वारका, सोमनाथ आणि आम्ही जम्मूमध्ये 51 शक्तिपीठमधनं नाभीदेवी केली. 12 ज्योतिर्लिंगमधनं आम्ही ह्या टायमाला 2 ज्योतिर्लिंग झाले. म्हणजे नशीब लागतं की असे दर्शन होण्यासाठी. पण खूप एन्जॉय केली. थोडा त्रास झाला पण एन्जॉय आला आम्हाला. सगळ्यांनी खूप साथ दिली, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि मी रील्स पण खूप सारे बनवले. एन्जॉय, फुल एन्जॉय. जय माता दी. नमस्कार, मी भारती घाट. मी ही जर्नी चालू केली 2015 पासून. फर्स्ट टाइम आम्ही मनाली वगैरे, शिमला हे सगळं केलं. सेकंड टाइम आम्ही महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश. थर्ड टाइम काश्मीर वगैरे आणि ह्यावेळी हे द्वारका, सोमनाथ. मग वैष्णोदेवीचं दर्शन. आणि मी पहिल्यांदा माझी ही जर्नी, वैष्णोदेवीची जी माझी यात्रा आहे ती मी चालत केली. खूप बरं वाटलं. माझ्या मिस्टरांना सुद्धा मी त्याच्यामध्ये जबरदस्तीने घेऊन गेली आणि वैष्णोदेवीची माझी जी इच्छा होती चालत जाण्याची ती मी पूर्ण केली आणि मला खूप प्रसन्न वाटलं. मध्ये आम्ही नागेश्वर केलं, त्यानंतर भडकेश्वर मंदिर केलं. त्याच्यामध्ये म्हणजे जगातील आपल्या इकडे जे इंडियामध्ये एकच रुक्मिणीचं मंदिर आहे ते आम्ही केलं. प्लस त्याच्यानंतर आम्ही सोमनाथ वगैरे केलं. पण ही जर्नी माझ्यासाठी ॲक्च्युली त्याच्या सोमनाथमध्ये पण एक हे आहे. जेव्हा मी पहिल्यांदा आलेली सोमनाथला तेव्हा मला ॲक्च्युली आतमध्ये जाता नाही आलं काही कारणामुळे. पण ह्यावेळी माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि मी 2 वेळा ती देवाचं दर्शन केलं. तर मला खूप प्रसन्न वाटलं. धन्यवाद. ह्या यात्रेमध्ये जे सुख भेटलं आणि ह्याची वाट मी जे बघत होती ह्या वर्षभरामध्ये आणि मला त्याच्यामुळे खूप प्रसन्न झालं. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. बहुत अच्छा एक्सपीरियंस था हमारा 10 दिन का. हमने बहुत एंजॉय किया, बहुत अच्छा लगा. हमारी यात्रा बहुत सही रहती है. हम हमेशा माता रानी के दरबार में जाते हैं, उनका आशीर्वाद लेते हैं, फिर हम लोग उधर माथा टेकते हैं. फिर उसके बाद हमारी ट्रिप और जॉयफुल होती है. फिर हम लोग के मतलब ऐसा लगता नहीं है कि हम लोग बाहर आए, फैमिली के साथ ही लगता है. ऐसे अभी और एंजॉय कर रहे, फैमिली बढ़ गई है ऐसा लग रहा है. जय माता दी. त्याच्या पुढे पण अशीच सगळी फॅमिली एकत्र येऊन ट्रिपची बंदोबस्त करायची आणि सगळ्यांनी एन्जॉय करायचं फॅमिली 10 दिवस आणि नंतर आपल्या आपल्या घरी जाऊन आपली आपली कामं करायची. द्वारकेला गेलो, परत आम्ही सोमनाथ केलं, नागेश्वर केलं, पहिलं वैष्णोदेवी केलं. त्याच्यानंतर आम्ही हे सगळे ट्रिप करत करत आलो आणि हे सगळी मेहरबानी ह्या लोकांमुळे आहे. म्हणजे संदीप दादा, त्यांना आम्ही सगळे दादाच म्हणतो, त्यांच्यामुळे आणि त्याच्या शुक्ला जे आहे, परत अजून ते मंगल भाई आहे, हे लोक सगळे ट्रिप करतात आणि सगळे व्यवस्थित. मम्मी आहे, नायर मम्मी आहे, ही आमची मम्मी आहे.
आमचा बॉस आहे हा. म्हणून आम्हाला कधी असं वाटत नाही का आम्ही बाहेर आलोय. ही आमची खूप छान फॅमिली आहे एकसारखं. आम्हाला म्हणजे असं वाटत नाही का आम्ही आमच्या घरापासून लांब आहे. कधी आमचं काही कमी जास्त काही असेल तर हे लोक आहे. खूप छान वाटतं आम्हाला आणि म्हणून आम्ही पुढे पण यांच्या बरोबरच येऊ असं आमची हे आहे बाबा, इच्छा आहे. आम्ही महिला आहोत, फक्त महिलाच आहोत आम्ही, आमच्याबरोबर कोणी पुरुष नाही. पण आम्ही कधीच असं म्हटलं नाही की आम्ही महिला सुरक्षा नाही आहोत. आमच्यासाठी हे जे आहेत हे आमचे फॅमिली मेंबर आहेत आणि आमच्या घरचे लोक ह्यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला घराच्या बाहेर त्यांच्याबरोबर पिकनिकला पाठवतात. आणि त्याच्यासाठी स्पेशली थँक्स शुक्लाजी, संदीप दादा आणि नायर आंटी, नायर मम्मीचं. नायर मम्मी एकदम डॉन आहेत आमच्या या पिकनिकच्या. सगळ्या माझ्या मुली आहेत, सगळा माझा परिवार आहे आणि मी ह्या परिवारासाठी मला कधीही मी तयार आहे. आणि हा माझा मुलगा आहे संदीप, हा पण माझा शुक्ला पण मुलगा आहे. हे सगळ्या माझ्या मुलीसारखे आहेत, एक परिवार आहे. मी एक परिवार म्हणून सगळं मी मॅनेज करतो आम्ही आणि व्यवस्थित येतो. सगळ्यांवर आम्ही लक्ष ठेवतो. मी खूप छान एन्जॉय करते, मला खूप छान एन्जॉय करायला आवडते. मला बाहेर निघायला फिरायला मला खूप आवड आहे म्हणून मी दरवर्षी येते पिकनिकला आणि मी खूप एन्जॉय आली. तर आम्हाला भांडणं पण करावी लागतात का की फालतू माणसं जर ट्रेनमध्ये डब्यात चढली महिलांची सुरक्षेसाठी मग ते पाऊल आम्हाला उचलावं लागतं. आम्ही त्रास होत होता आम्हाला स्लीपरला, तर ह्या वर्षापासून आम्ही लोकांनी एसी मध्ये आम्ही प्रवास करण्याचा नक्की. सुख सुविधा नाहीये, काय नाही. कोण पण आपलं तोंड घेऊन चढतं उतरतं, आम्हाला त्रास होतो. म्हणून त्या गोष्टीसाठी आम्ही आता एसी मध्ये जाणार. पुढच्या वर्षी पण आता जे राहिले कंपल्सरी त्यांच्यासाठी पण आम्ही एसीची तिकीटच बुक करू आणि व्यवस्थित प्रवास करू. जय माता दी. जय बाबाजी. यात्रा आमची सुखमय होऊ दे, व्यवस्थित होऊ द्या. जय माता दी. अशोक, हे आम्ही गेले 20 वर्ष आम्ही यात्रा काढतो आहे वैष्णोदेवीची. आणि पहिलं आम्ही 10-12 जण होतो, त्यानंतर असे वाढत गेले. 100 जास्त अधिक लोक झाले आहेत आणि सरांचा परिवारच आहे. आणि आम्ही आणतोय ही आमची टूर ट्रॅव्हल्स नाही आहे, ही आम्ही सेवा आणि यात्रा करतोय. सर्वांचे मनोभाव आभार. सर्वांनी आम्हाला साथ दिली म्हणून ते आमची यात्रा सफल होते आहे. सर्वांमुळे होते, आमच्यामुळे नाही, सर्वांना मिळून सर्वांमुळे होते यात्रा सफल होते. जय माता दी. जय माता दी. फर्स्ट ऑफ ऑल जय माता दी. अभी जैसे संदीप ने बताया कि मैं और संदीप ये पिछले 20-22 साल से जो हम ये ट्रिप ऑर्गेनाइज कर रहे हैं, बेसिकली हमारा इंटेंशन ये है कि अपने लोग जो अपने एरिया के लोग हैं या उनसे जुड़े हुए लोग हैं वो किसी बहाने घर से बाहर निकले और माता का धाम जो है माता वैष्णो देवी के धाम नहीं पहुंच पाते वो इस लंबी यात्रा पे आए, यात्रा का एंजॉय करें, माता रानी का दर्शन करें. और वहाँ से हम अलग अलग लोकेशन पे जाते हैं. जैसे इस बार हम सोमनाथ गए, द्वारकाधीश गए, तो अलग अलग जगह पे ले जाते हैं नॉर्मल कॉस्ट पे. हमारा जैसे संदीप ने बताया कोई टूर एंड ट्रेवल का हमारा बिजनेस नहीं है, नंबर 1. नंबर 2, बेटर जितनी बेटर सर्विस हो सकती है हम देने की कोशिश करते हैं. और एक फैमिली के हिसाब से हम चलते हैं. जैसे अभी आपने सभी का व्यू लिया, सब एक फैमिली के हिसाब से चलते हैं. किसी को 19-20 हुआ या जो भी हुआ वो आपस में समझ के लेते हैं. ट्रेन में एंजॉय करके जाते हैं. किसी को ये नहीं लगता कि हम बोर हो रहे हैं कि कहीं पे कहीं पैसा दे के जा रहे हैं. सब फैमिली के हिसाब से एंजॉय करते हुए हंसते हुए. अभी इस समय रात के आई थिंक सो 10 बज रहे हैं लेकिन लोग एंजॉय कर रहे हैं क्योंकि सबको मॉर्निंग में 4:30-5 बजे हमको उतरना है. लेकिन इसके बावजूद भी सब मिल के हंस के कि मालूम है लास्ट रात है, कल सुबह सब अपने अपने काम में अपने अपने रूट पे लग जाएंगे और अगले साल का इंतजार करेंगे. बस इसी तरह हमारी यात्रा चलती रहे, यही आप लोगों सबका आशीर्वाद है. हर साल हम और आगे देवी माँ हमको बुलाते रहे, हमारे साथ में सभी लोग आते रहे. जय माता दी. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे बँड्रा टर्मिनल्सला. आता चाललो आहे घरी, घरच्या दिशेने. सगळे मागे आहेत, सगळे चाललेत आमच्या ट्रिपमधले लोक सगळी. यही है वो रील स्टार. जा अभी मजदूरी कर रहे हैं. आता पोहोचतोय घरी.
अरे ते सगळं खराब करून टाकलं.